नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून धरणे तुडुंब भरलेली आहेत. राज्यातील 138 मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठा 20% झालाय. 260 मध्यम प्रकल्प 71% भरले असून 2599 लघु प्रकल्पात 47% साठा आहे. अतिवृष्टीमुळे 10 जिल्ह्यातील तब्बल 8.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय, तर 600 हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका आणि कांदा या पिकांचा समावेश आहे. गौरी गणपतीच्या दिवसात रेल्वे तसंच बसचं आरक्षण मिळणं आता कठीण झालंय. दुसरीकडे ट्रॅव्हल्स चालकांनी आपल्या तिकीट दरात मोठी वाढ केली असल्याचं चित्र आहे. कोकणात जाण्यासाठी तर 1500 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचारी कामावर परतलेत. धाराशिवमधील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत, तर एसटी वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे व्यायामशाळेमध्ये झालेल्या बाचाबाचीतून 2 गटात हाणामारी होऊन दगडफेकीत रूपांतर झाल्याची घटना घडली आहे. यात 2 गटातील 5 ते 6 जण जखमी झालेत, तर जमावानं काही वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे शेंदुर्णी गावात तणावाचं वातावरण होतं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. डोंबिवली मानपाडा परिसरातील रेजन्सी इस्टेटमधील क्लब हाऊसला अचानक आग लागली. सुदैवानं कोणी तिथे नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन दलाला 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरातील मार्केट यार्ड समोर गाजर आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकारकडून वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासनं देण्यात येतात, याच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी टीका केलेली आहे. तुम्ही जोडे काढून तरी दाखवा, असा इशारा संजय गायकवाड यांनी विरोधकांच्या जोडे मारो आंदोलनावरून केलेला आहे. यावेळी त्यांनी चांगलेच ते आक्रमक झाले होते. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती आणि या सुनावणी दरम्यानच 4 आरोपींमध्ये हाणामारी झाली आहे. एकमेकांना त्यांनी शिवीगाळ देखील केली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाईंदरमध्ये पालिकेच्या शाळेत सुरक्षा रक्षक नसल्याचं समोर आलेलं आहे. शाळा सुरू असताना गेटवर सुरक्षा रक्षक नव्हता, तसंच शाळेचं गेट देखील उघडेच होते. त्यामुळे पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला. आता एक मोठी बातमी. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केलेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कारवाई करत मालवण पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे. जयदीप आपटेला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि गेल्या 2 आठवड्यांपासून जयदीप आपटे हा फरार होता. जयदीप आपटेला पकडण्यासाठी अनेक पथकं नेमण्यात आली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमनं जयदीप आपटेला अटक केली आहे. दरम्यान आता जयदीप आपटेला कोर्टात हजर करण्यासाठी सिंधुदुर्गच्या दिशेनं पोलीस रवाना झालेले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदलेले आहेत. त्यामुळे मंडपांसाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत अशी सूचना पालिकेनं केलेली आहे. मंडपांसाठी खड्डे खोदल्याचं दिसल्यास प्रति खड्डा 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा महापालिकेनं दिलाय. गणेश चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांकडून उकडीच्या मोदकांना मागणी असते. आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उकडीच्या मोदकाचे दर यंदा विक्रेत्यांनी वाढवलेले नाहीये. 34 ते 45 रुपये प्रति नग असे दर ठरवण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण तसंच मोदकासाठी नारळाच्या मागणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. मुंबई परिसरात उत्सव कालावधीत 25 ते 30 लाख नारळांची विक्री होते. यंदा गणेशोत्सवासाठी किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक विक्रेत्यांकडे नारळाची 20 ते 25% मागणी नोंदवली आहे. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्यानं लालबाग येथील बाजारात भजनी मंडळं आणि गणेशोत्सव मंडळांची टाळ, ढोलकी, मृदुंग, तबला, डग्गा आणि पखवाज या खरेदीसाठी गर्दी होते. त्याचबरोबर अनेकांनी आपली वाद्य अगोदरच दुरुस्त करून घेतली आहे. गणेशोत्सवात पूजा, प्राणप्रतिष्ठापनेसाठी पुरोहितांची चणचण जाणवते. गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं पुरोहित उपलब्ध होत नसल्याचं समोर आलंय. यंदा शहरातील गुरुजींचं बुकिंग हाऊसफुल झाल्यानं अनेक गणेश भक्तांना युट्यूबवर पूजा पाहून तशी घरात पूजा करावी लागणार आहे.
वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारी होणार आहे। उत्सवाच्या कालावधीत पुणे शहर तसंच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे। उत्सवाच्या कालावधीत 7,000 पोलीस कर्मचारी तैनात असतील। बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये 2 इमारतींच्या वरून जाणाऱ्या केबल्सचा अडथळा येतो। मुंबईतील गणेश मंडळांनी स्थानिकांना या केबल हटवण्यासाठी किंवा मार्गात अडसर होणार नाही या प्रकारे बांधून ठेवण्याची विनंती केली आहे। गौरी गणपती आगमनाची तयारी आता सुरू झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता बाजारात सजावटीसाठी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा देखील सजल्या असून आकर्षक फेट्यांची मागणी वाढलेली आहे। यंदा लाडक्या गणरायाला मराठमोळ्या साजात सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक फेटे बाजारात उपलब्ध झाले। थायलंडचे गणेश भक्त थेट पेणमधील कारखान्यात गणेश मूर्ती खरेदीसाठी आले होते। गणेश मूर्तीच्या माहेरघरात कारखानदार आणि कारागीर यांची लगबग जोरात सुरू आहे। थायलंडच्या गणेश भक्तांनी पेणच्या दीपक कला केंद्राला भेट देताच मूर्ती पाहून परदेशी भारावून गेले। वेगवेगळ्या अलंकारांनी गणपती बाप्पांची मूर्ती सजवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। रत्न अलंकार चढवलेल्या गणपती बाप्पांना मोठ्या प्रमाणात मागणी असून 100 प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या जळगावच्या बाजारात उपलब्ध आहेत। सोन्या चांदीच्या किमती बुधवारी घसरल्यात। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोनं प्रति तोळा 214 रुपयांनी घसरून 71,280 रुपयांवर आले, तर चांदी प्रति किलो 1,240 रुपयांनी घसरून 81,038 रुपयांवर आली आहे। गणेशोत्सवाच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाबाळांसह गावाकडे जात असतात, त्यामुळे या काळात विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची मागणी पालकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे। गणेशोत्सवात मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। त्यानुसार 5 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलंय। गणेश भक्तांसाठी मुंबईतून सोडलेली मोदी एक्सप्रेस मध्यरात्री 1च्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकात दाखल झाली। अतिशय सुंदर नियोजन आणि भोजनासह प्रत्येक चाकरमान्याची काळजी या मोदी एक्सप्रेसमध्ये घेण्यात आल्याचं प्रवाशांनी सांगितलं। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफीचा निर्णय देण्यात आलेला आहे। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी असेल। पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून भाविकांना पासेस दिले जाणार आहेत। कशेडी घाटातील दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती महामार्ग बांधकाम विभागानं दिली आहे। आता एक मोठी बातमी, महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक लागलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलेला आहे। अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय, तर 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन सरकारनं थांबवलं होतं। आता अखेर ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। येत्या 19 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार आहे। आठवड्यातील 2 दिवस ही विमानसेवा असेल। गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना केवळ 20 ते 30 मिनिटात गोव्याला जाता येणार आहे। अधिकाऱ्यांना 3 सप्टेंबरपर्यंत महामार्ग सुस्थितीत करण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर ठेकेदार कंपन्यांनी खड्डे भरणं आणि डांबरीकरणासाठी कंबर कसली होती, मात्र काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हे काम वाया जातंय। या परिस्थितीमुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या मागचं दगदगीचं शुक्ल काष्ट आजही कायम आहे। लाडकी बहिणी योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात 1 सप्टेंबरपर्यंत 13 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील जवळपास 5,59,120 अर्ज, तर दुसऱ्या टप्प्यातील 7,78,428 अर्जांचा समावेश आहे। महारेराची नवीन वेबसाईट महाकृती सुरू झालेली आहे। या वेबसाईटचा सर्वांना वापर करता यावा यासाठी मार्गदर्शक व्हिडिओज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। भारतात क्रेडिट कार्डाचा वापर वाढलेला आहे। वाढती लोकप्रियता पाहता क्रेडिट कार्डाचा उद्योग 2028-29 पर्यंत दुप्पट होईल असा अंदाज आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या PwC या संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आलाय। क्षयरोगाविरोधातील मोहिमेअंतर्गत राज्यात मुंबई वगळता विविध 40 ठिकाणी BCG लसीकरणाच्या चाचणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यात अवघ्या 2 दिवसात सुमारे 25,000 नागरिकांवर या लसीची चाचणी करण्यात आली आहे। मुंबई विद्यापीठात आता लिथुआनिया, स्लोवाकिया, रुमानिया आणि प्राचीन पर्शियातील प्राचीन संस्कृती आणि सभ्यतांचा अभ्यास केला जाणार आहे। मुंबई विद्यापीठात जागतिक संस्कृती आणि सभ्यता यावर विद्यापीठातील शिक्षकांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे।
46,000 पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांनी हरियाणातील स्वच्छता कर्मचारी या पदासाठी अर्ज केलेले आहेत। यावरून हरियाणा आणि देशातील बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर येतंय। राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांबाबत आश्वासन देऊन देखील सरकारकडून काहीच अंमलबजावणी होत नसल्यानं महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं यंदाचा शिक्षक दिन हा अन्याय दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक तालुक्यात या दिवशी सरकारच्या निषेधार्थ धरणे धरून तहसीलदारांना निवेदन देणार असं महासंघानं सांगितलंय। नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। कांद्याच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे देण्यात येणारी EPS 95 पेन्शन येत्या जानेवारीपासून देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळू शकेल अशी घोषणा मनसुख मांडवीय यांनी केलेली आहे। महावितरणानं राज्यातील कोट्यवधी वीज ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे घर बसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आता मदतीसाठी ऊर्जा चॅटबॉट 24 तास महावितरणाच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। अत्याधुनिक रोबोट पद्धतीनं त्याची कार्यपद्धती अवलंबण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन योजनेचा एक पर्याय निवडता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। नव्यानं जाहीर झालेल्या निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि सुधारित निवृत्ती योजनांपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येणार आहे। आता एक मोठी बातमी, मालेगाव ॲसिड हल्ल्यानं हादरून गेलेला आहे। मालेगावातील इस्लामाबाद भागात असलेल्या नगीना मशिदीजवळ एका तरुणीवर ॲसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या तरुणीसह तिचं कुटुंबीय झोपेत असताना अज्ञातांनी घरी जाऊन ॲसिड हल्ला केलाय। या हल्ल्यात तरुणीसह तिचे आई वडील देखील गंभीर जखमी झालेले आहेत। 2 महिन्यांनी या मुलीचं लग्न होणार होतं, मात्र त्याआधीच ही घटना घडली आहे। पोलिसांनी ॲसिड हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेनं आपल्या हद्दीतील 18 जाहिरात होर्डिंग्जवर कारवाई केल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे। त्यानुसार 4 महाकाय होर्डिंग्ज काढण्यात आलेले आहेत, तर 14 होर्डिंगची उंची कमी करण्यात आली आहे। वैद्यकीय शिक्षण विभागानं यंदापासून जीटी आणि कामा रुग्णालयाशी संलग्न नव्या 50 विद्यार्थी क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलंय। या महाविद्यालयात पहिल्याच फेरीमध्ये सर्व जागांवर प्रवेश झाले असून राज्यातील टॉपर विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाला पसंती दिल्याचं स्पष्ट झालंय। वैद्यकीय शाखेच्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली असून पहिल्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना कॉलेजांची पसंती 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान नोंदवता येणार आहे। त्यानंतर 13 सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं विवाद निवारण योजना 30 ऑगस्टपासून कार्यान्वित केलेली आहे। आयकर विषयक विवादांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत करदात्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम माफ केली जाऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात येते। मोदींच्या दौऱ्यानं भाजप विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहे अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे। मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री मनोज जरांगे यांची अंतरवालीमध्ये जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली आहे। एकमेकांवर आरोप करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केला, शेतकरी तुम्हाला दुर्लक्ष करेल असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिला। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा मतदारसंघात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसंवाद यात्रेची सांगता झाली। यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट अमित देशमुखांना ओपन चॅलेंज दिलं। किती पैसे लावायचे तेवढे लावा, किती ताकद लावायची तेवढी लावा, माझं दुसरं रूप तुम्ही पाहिलं नाही असं निलंगेकर म्हटले। राज्यात 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यातील सर्वच मशिदींना संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। मुस्लिम समाजाकडून बुलढाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। जळगावमध्ये खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत कीर्ती क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणपतीच्या वर्गणीसाठी जबरदस्ती करू नका असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिलेले आहेत। गणेशोत्सव सुरक्षित आणि शांततेमध्ये व्हावा यासाठी पोलिसांमार्फत नोंदणीकृत गणेश मंडळांना सूचना देखील करण्यात आल्या। आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत कार आणि दुचाकीच्या आसनांवरील कर एकसमान होऊ शकतो। कारच्या आसनांवर कर 18% 28% करण्याची शिफारस आहे। दुचाकीच्या आसनांवर 28% जीएसटी लागेल।
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत थेट भारतामध्ये झालेली परकीय गुंतवणूक 47.8% वाढून $16.17 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे। कम्प्युटर, दूरसंचार आणि औषध निर्माण या क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढली आहे। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आला असतानाही महापालिकेच्या लेट लतीफ कारभारामुळे मंडप उभारण्यासाठी परवानगी दिलेली नाहीये। गणेशोत्सवाच्या मंडपासाठी अर्ज करणाऱ्या 307 मंडळांपैकी 149 मंडळांना ठाणे पालिका प्रशासनानं परवानगी दिली आहे। बाजारपेठेत ठिकठिकाणी ढोलकी विक्रेते फिरताना दिसतायत। ढोलकं तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं यंदा ढोलकीच्या किमतीत 10% वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। मोबाईल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही असं गेल्या 3 दशकात झालेल्या संशोधनातून आढळलेलं आहे। रेडिओ लहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल हा अभ्यास करण्यात आला होता। नागपुरातील डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांच्या नियंत्रणासाठी मनपा काय उपाययोजना करते असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पालिकेला केलाय। तसंच नागपूर महानगरपालिकेला 9 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले। नागपूरच्या विमानतळावर 2 प्रवाशांकडून 61 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। उत्पादन शुल्क विभाग आणि एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकानं ही कारवाई केली आहे। कतार एअरवेजच्या फ्लाईटनं दोहाहून नागपूरला आलेल्या 2 प्रवाशांकडून 61 लाखांचं सोनं जप्त करत दोघांना अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच 4 आरोपींमध्ये हाणामारी झाली। एका वादाच्या प्रकरणात 2 कुटुंबातील आरोपी न्यायालयात सुनावणीसाठी आले होते। 4ही आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलं असता त्यांच्यामध्ये वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। पुण्याच्या येरवड्यातील गोल्फ चौकात अपघात झालाय। डंपर आणि बाईकची एकमेकांना धडक बसली। या अपघातात बाईक स्वाराचा मृत्यू झाला। सोलापूरमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडल्याचं दिसून येत आहे। मात्र या समस्येकडे सोलापूर पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय। कचऱ्याच्या ढिगामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। यंदा भारतात कडाक्याची थंडी पडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सप्टेंबरमध्ये ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे। यामुळे पावसाळा ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो आणि यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो। राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस झालाय। 1 जून ते 4 सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस झालाय। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडलाय। सुधीर मुनगंटीवार मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मराठी चित्रपट विश्वाकरता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। त्यामध्ये प्रामुख्यानं नागपुरात 100 हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी उभारण्यासह अर्थसहाय्य योजनेतून निर्मात्यांना बळ देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या। बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तब्बल 1846 कार्यकारी सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। याकरता उमेदवार हे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। राज्यातील खासगी रुग्णालयांना जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणीच्या शुल्कात सरकारनं बदल केला आहे। रुग्णालयांना भांडवली गुंतवणुकीऐवजी रुग्णशयेच्या संख्येनुसार हे शुल्क द्यावं लागणार आहे। यामुळे राज्यातील हजारो रुग्णालयांना दिलासा मिळाला आहे। मुंबई महानगर प्रदेश 2030 पर्यंत झोपडपट्टी मुक्त करण्याचं लक्ष्य आहे। त्यासाठी MMR क्षेत्रातील सर्व शासकीय जागेवरील झोपडपट्टी क्षेत्राचं क्लस्टर तयार करून हे क्षेत्र एकाच वेळी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन करण्यासाठी शहरातील मिठागरांची 256 एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून धारावी प्रकल्पाचं कामही प्रगतीपथावर जाणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसात 18 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये 8 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। तर गुजरातमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं दिल्ली NCRमध्ये 35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरू केली आहे। मात्र दिल्लीतील इतर भागांमध्ये कांद्याला 60 रुपयांपेक्षा जास्त दर मिळतोय। सरकारनं संसर्गजन्य आजारांचा सामना लस विज्ञानाद्वारे करण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या या लसीकरण धोरणाअंतर्गत यावर्षी 8 नवीन लसींच्या चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे। त्यात TB ते डेंग्यू संसर्गाचा समावेश आहे। दिल्लीत मुसळधार पावसामुळे उष्णतेची लाट काही अंशी कमी झाली आहे। तर हवामान खात्यानं आजही पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बिहारमधील छपरा येथे भीषण अपघात झाला। या ठिकाणी ऑर्केस्ट्रा सुरू असताना बाल्कनीचा काही भाग अचानक कोसळल्यानं सुमारे 100 जण जखमी झाल्याची माहिती आहे।
मध्य प्रदेशातील अशोकनगरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक 24 वर्षांचा तरुण छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेला होता। यावेळी तो डॉक्टरांच्या घरासमोरच्या बाकावर बसून वाट पाहत होता। यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला। ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। तब्बल 20 वर्षांनी नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये देखील कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती। पहिलं पोस्टर, पहिलं गाणं आणि टीजर यानंतर आता नुकताच नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला। यंदा सचिन पिळगावकर म्हणजेच वॅकी आणि त्याचे कुटुंबीय एसटीचा नव्हे तर कोकण रेल्वेचा प्रवास करणार आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।